गेल्या 24 तासात 6 इंचाहून जास्त पावसानंतर आज पावसानं काहीशी उसंत घेतली आहे। काल हणजुणे धरणाचे 4ही दरवाजे उघडल्यामुळे साखळीत पूरस्थिती निर्माण झाली होती। गेल्या 4 दिवसांपासून धोधो कोसळणाऱ्या पावसानं काल आपला जोर आणखीनच वाढवल्याने संपूर्ण गोव्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। 24 तासात 6 इंच वृष्टी झाली। आतापर्यंत पावसानं 88 इंच एवढा आकडा गाठल्याचं हवामान खात्यातील सूत्रांनी सांगितलं। पेडणेपासून काणकोणपर्यंत राज्यभरात पावसाचा जोर कायमच असून डिचोलीत पुराचा धोका निर्माण झाल्यानं तेथील जनतेत भीती व चिंतेचं वातावरण आहे। पावसाचं थैमान चालूच असल्यानं हणजुणे धरणाची पातळी पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या स्थितीत आहे। धरणाची सुरक्षितता लक्षात घेऊन पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानं सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आलाय। सध्या धरणाची पाण्याची पातळी 93.20 या एकूण क्षमतेपर्यंत आलेली आहे। पावसाचा जोर असल्यानं सकाळी 10 सेंटीमीटर पाणी सोडण्यात आलं होतं। काल मध्यरात्रीही पाणी सोडण्यात येणार असल्याची सूचना सर्व पंचायत विभाग व नियंत्रण कक्षाला देण्यात आली आहे। पावसाचं पाणी, भरतीचं पाणी आणि धरणाचं पाणी एकाच वेळी एकत्र आल्यास डिचोली व साखळीला पुराचा धोका आहे। त्यामुळे सुकतीच्या वेळी पाणी सोडण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय।